सुरुवातीलाच मोठी बातमी आपण पाहतोय, केंद्र सरकारने पाकिस्तानवरती सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे। पाकिस्तानच्या YouTube चॅनलवरती आता बंदी घालण्यात आलेली आहे। शोएब अख्तरसह 16 YouTube चॅनल्सवरती बंदी घालण्यात आली आहे। दिशाभूल माहिती प्रसारित केल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं आता कळतंय। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, भारताकडून आता पाकिस्तानच्या विरोधात मोठी पावलं उचलली जात आहेत आणि आता डिजिटल माध्यमाद्वारे सुद्धा पाकिस्तानची कोंडी केली जाते। जवळपास आपण पाहतोय 16 YouTube चॅनल जे आहेत ते त्यांच्यावरती आता बंदी घालण्यात आलेली आहे। आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैदेही, आपण पाहतोय की डिजिटल कोंडी आता पाकिस्तानची सुरू झाली आहे, काय सविस्तर अपडेट आहे? नक्कीच आपण बघतोय की आता पाकिस्तानची डिजिटल कोंडी जी आहे ती भारताने करायला सुरुवात केलेली आहे। याआधी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निमित्तानं पाकिस्तानचं वॉटर स्ट्राईक भारताने केलं असल्याचं देखील बघायला मिळालं। मात्र आता डिजिटल स्ट्राईक देखील केलेला आहे, कारण पाकिस्तानच्या 16 YouTube चॅनलवर बंदी घातलेली आहे। शोएब अख्तरचं चॅनल देखील याच्यामध्ये आहे आणि सगळ्यात मोठी कारवाई आपण बघू शकतो, कारण या खरं तर YouTube चॅनलला गेल्यानंतर द कंटेंट इज करंटली अनअवेलेबल अशा संदर्भातले मेसेज येत आहेत। त्याच्यामुळे 16 YouTube चॅनलवर जी आहे ती सध्या बंदी घातलेली आहे। एक डिजिटल स्ट्राईक जो आहे तो सध्या भारतानं केलेला बघायला मिळतो आहे। जसे दिवस वाढतायत तशा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या भारताकडून सध्या केल्या जात आहेत। एकूण जर बघितलं तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर पाकिस्तानचा थैथयाट बघायला मिळाला। मात्र आता पूर्ण पाकिस्तानचं जे कंटेंट आहे, पाकिस्तानच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इतर भारतापर्यंत येऊ नयेत, काही कारण आणि त्याच्यामुळे इथले जे नागरिक आहेत त्यांच्या संदर्भात एक चुकीचा मेसेज जाऊ नये या संदर्भात खरं तर पावलं उचलण्यात आलेली आहे आणि 16 YouTube चॅनलवर सध्या बंदी घातलेली आहे। एक मोठा निर्णय खरं तर भारतानं घेतलेला या निमित्तानं बघायला मिळतोय। नक्कीच वैदेही, आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाचा हा निर्णय मानला जातोय आणि या 16 YouTube चॅनलमध्ये नेमकं शोएब अख्तरसह इतर कोणाचे YouTube चॅनल या संदर्भात काही माहिती आहे? बघा, जेव्हा डिजिटल कंटेंट क्रिएट केला जातो तेव्हा त्या परिस्थिती किंवा त्या देशासंदर्भात एक महत्त्वाची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो। जेव्हा प्रत्येक जण YouTube चॅनल क्रिएट करतो तेव्हा एकूणच आपल्या देशाची काय बाजू आहे हे सांगण्याचा प्रयत्न आणि धडपड जी आहे ती देखील केली जात होती पाकिस्तानकडून, अशी देखील माहिती मिळत आहे। एकीकडे ज्या पद्धतीचा पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा निषेध संपूर्ण जगाने केलेला बघायला मिळतो आहे। त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण बघायला मिळालं, सीज फायरिंग झालेली बघायला मिळाली, वॉटर स्ट्राईक झालेला बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर पाकिस्तान इमोशनल एक ड्रामा करतोय की काय असं YouTube चॅनलच्या मार्फत जे आहे ते दिसून आलेलं होतं आणि त्यानंतर अशा पद्धतीनं YouTube चॅनलवर सध्या कारवाई पाहतोय की ज्या डिजिटल चॅनल्सच्या माध्यमातून दिशाभूल करणारा कंटेंट प्रसारित केला जातोय त्यांच्यावरतीच ही कारवाई करण्यात आली आणि 16 YouTube चॅनल्सवरती बंदी घालण्यात आली आहे। एक डिजिटल स्ट्राईक याला म्हणता येईल। धन्यवाद वैदेही, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत।